राहुलभाई पाटीलच्या मथुरच्या नंतर जर कोणी पब्लिकला बादशाह पळत असन तर हा बघितलाय. बरोबर. हा हिटलर खरोखर आज त्यानंतर आपल्यासोबत बाबा आहे. पटगण ड्रायव्हर दीपक भाऊ राठोड आहेत. आज ते ट्रॉफी घेऊन बसले आहेत. खरं तर आज गाडी त्यांनी चालवली होती. दादा, कसा थरार होता? गाडी तुम्ही चालवली, इतके जबरदस्त बैल तुमच्या बाजूला होते आणि कुठेतरी दडपण होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या लढत इकडे बघत होता आणि तुम्ही दुसरा नंबर आणला त्याचा. काय वाटतं तुम्हाला आज? दडपण कसलंच नाही, बैलावर विश्वासच एवढा आहे की आम्हाला भीतीच वाटत नाही. याचं हार जीत या गोष्टी खेळ आहे, याच्यात हारजीत होणार या गोष्टीचं काही आम्हाला हे नाही. पण बैल आपला असा धाडशी लागलेला आहे की घाबरायचं का, टेन्शन वाटत नाही. 100% तुम्हाला बैलावरती पूर्णपणे विश्वास? 100% विश्वास. हा. तर तुम्ही ज्यावेळेस सेकंडचे मानकरी झाले, समजा द्वितीय पारितोषिकाचे, त्यावेळेस काय भावना होती आपली? आज द्वितीय नंबर ह्या मैदानात पटकावला. याच्या अगोदरच्या मैदानात आम्ही 1 नंबर पटकावला आणि याच्या अगोदर पण आम्ही 5-6 वेळेस फायनल केलेत. आज एक बी मैदान असं गेलं नाही. मैदान होतं कुठेतरी, त्याला लाखो लोकांची उपस्थिती होती. हो. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कुठेतरी आगळं वेगळं पण त्या शर्यतीला लाभलेलं होतं. त्या शर्यतीत तुम्ही दुसरा नंबर आला. काय झालं ना, ज्यावेळेस आमच्या बैलांनी पब्लिकला सेमी काढली त्यावेळेसच 1 नंबर झाला आमचा. हा का? त्यावेळेस, कारण की आज त्या बैलाची तुलना करू शकत नाही. पण कुठेतरी मी ड्रायव्हर असल्यामुळे मला वैयक्तिक असं वाटतं की राहुलभाई पाटीलच्या मथुरच्या नंतर जर कोणी पब्लिकला बादशाह पळत असन तर हा बघितलाय. बरोबर. हा हिटलर खरोखर आज त्यानंतर आपल्यासोबत बाबा आहे. बाबा, काय वाटतं? अतिशय उत्साहाचा आनंद. हो, आनंद हृदयात मावना असं. दीदी, आपला हिटलर कसा हिटलर? सांग हिटलर, सांग ना. हिटलर दादा, तू सांग हिटलर.